राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मंचावर उपस्थित असलेले आपले सन्माननीय आमदार संदीपजी जोशी, आशिषजी देशमुख, मेश्राम साहेब, या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर, विपिनजी इटनकर, गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादवजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना विकास या विभागाच्या माध्यमातून नागपूर पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत। मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनूप कुमार यादव या तिघांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी, आणि आता जसं आदितीताईंनी सांगितलं की 1100 अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये 2000 आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत। पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या 2 भूमिका आहेत। एक, महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली। त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्याचसोबत महिलांना, विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे, सुरक्षित वाटलं, दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो राहणार नाही। याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे। ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा GPS एनेबल्ड आहे। ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे। याला गुलाबी रंग दिला, याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे। त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा, याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे, सगळ्यांकरताच आहे, पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे।